आपण पाहू शकता ते सीएनजी गॅस भरण्यासाठी पाहिले तर परळी शहरामध्ये पाहिले तर मोठ्या संख्येने या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागली दिसून येत आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी संध्याकाळी 12 वाजल्यापासून या ठिकाणच्या पूर्वीच्या गाडीवाले येतात या ठिकाणी आपली लाईन लावण्यासाठी या गाडी उभा केल्या जातात. मात्र गेल्या अनेक दिवसापासून पाहिजे परळी शहरामध्ये सीएनजी गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा देखील जाणवत आहे. अनेक शहरामध्ये पाहिजे मोठ्या शहरात 2 रुपयाची वाढ करण्यात आली. मात्र अजून या ठिकाणी 2 रुपयाची वाढ झाली नसली तरी या ठिकाणी सीएनजीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा या ठिकाणी जाणून घेत आहे. आपण पाहू शकतो माझ्यासोबत ते असे जे गाडी धारक आहे तशीच मात्र तर काय सांगाल सकाळी किती वाजता तुम्ही गाडी या ठिकाणी आणलेली आहे? साहेब आज पहाटे 4 वाजता आलोय मी इथं. आलं का लक्षात? पहाटे 4 वाजल्यापासून आता 10 वाजायलेत आलं का लक्षात? आणखीन गॅस मिळालेला नाही. पण काल सुद्धा येऊन वापस गेलो का आज गॅस मिळालेला नाही. सध्या गॅसचे भाव वाढले तर काय सांगाल? नाही गॅसचे भाव वाढले त्यापेक्षा जास्तीत जास्त आपल्याकडे सीएनजी पंप असणं गरजेचं आहे आपल्याकडे आपल्या भागामध्ये का भाव तर कमी करायलाच पाहिजे पैसे पंप पण जास्त पाहिजे आपल्याकडे. आज पाहिजे 2 ते 3 रुपये डिझेल वाढले, पेट्रोल वाढले. नाही डिझेल पेट्रोल वाढलेलं तर आलं लक्षात त्या विषयावर आपल्याला बोलता येणार नाही पण आपण गॅस विषयी बोलतो. तर काय सांगाल किती वाजता तुम्ही तुमचं वाहन इथं आणून ठेवलेलं होतं गॅस भरण्यासाठी? गॅस भरला का नाही? नाही भरला. पहाटे 5:30 वाजल्यापासून इथं आमचं वाहन लावलेलं आहे आणि सीएनजी गाडीहून पाऊण तास झालाय तरी आणखी आम्हाला सीएनजी भेटला नाही. परत आता सीएनजी भेटायला सरासरी 1 तास लागतो आणखी. म्हणजे सरासरी दररोजच पहाटे 5 वाजल्यापासून 10:30-11 वाजायला लागले सीएनजी भेटायला. या ठिकाणी पाहिजे मोठ्या संख्येने गाड्यांच्या रांगा लागल्या येतात. या ठिकाणी सध्या पाहिलं तर लग्न सराईचे दिवस येतं कसं पाहतं पण? लग्न सराईमध्ये यांनी जास्त सीएनजीच्या गाड्या मागून घ्यायला पाहिजे आणि जनतेला सीएनजी पुरवायला पाहिजे. पेट्रोल पंपवाल्याचे म्हणजे नियोजन करायला हवं त्यांनीच. तुम्ही पाहिजे या ठिकाणी तासनतास तुमची गाडी घेऊन इथे थांबलेला असतात. तुम्हाला त्याचे विनाकारण तुम्हाला त्याची तुम्हाला त्याचे तुम्हाला ह्याचे सहन करायला लागतो. हो नाहकच त्रास सहन करायला लागतो. नक्की म्हणतात मग तुम्ही पेट्रोल टाकून निघून जावा, नका थांबू. मग आता सर्वांनी सीएनजी गाड्या घेतल्या तेवढे 10-10, 15-15 लाख रुपये खर्च करून जे गाड्या घेतल्यात सीएनजी गॅससाठी त्याचा उपयोग होईना गेला. वेळेला सीएनजी न मिळाल्यामुळे सर्वांना त्रास व्हायला लागलाय. काय केलं पाहिजे सरकारने बरं आता? पेट्रोल पंप धारकांना जास्त प्रमाणात गाड्या वाढवून सर्व नागरिकांना सीएनजी वेळेवर द्या. सर्वात महत्वाचं हेच आहे. तर एवढे वाहनक त्यांचं म्हणणं आहे की जास्तीत जास्त सीएनजीचे पंप या ठिकाणी झाले पाहिजे आणि त्याचे तात्काळ लोकांना सुविधा मिळाली पाहिजे अशी देखील मागणी प्रदर्शन केली जात आहे. कॅमेरापर्सन विकास वाघमारे, संभाजी म्हणजे टीव्ही परळी बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.